धन्यवाद गीते सर. लेट्स प्ले. पहिल्या फेरीतील हा चौथा सामना. एका बाजूला आपण पाहतो जय गिरोबा जोहे त्यांना फाईट करेल शिवशाही पोंजे संघ. पहिला बॉल गोलंदाजीच्या मार्कवर भावेश आगिवले. अतिशय उत्तम आणि दर्जेदार गोलंदाजी हे त्याचं कायम टार्गेट राहिलं आहे. तोच भावेश आगिवले. स्ट्रायकर फलंदाज पाहतो सिद्धेश मोकल. पहिलाच बॉल अतिशय उत्तमरित्या ट्रॅव्हल झाला. नॉन स्ट्राईकला उभा आहे तो म्हणजेच फलंदाज सार्थक मात्रे. दोन फलंदाज आपण आतापर्यंत 3 सामने पाहिले. पहिल्या सामन्यामध्ये 31 धावा डिफेन्स केल्या सावलेश्वर सावले बी संघानं, पण दुसऱ्या सामन्यामध्ये 29 धावांचा पाठलाग निव्वळ 10 बॉल्समध्ये देविदास 11 कुडावे संघानं केला. मागच्या सामन्यामध्ये 40+ धावा बनल्या, परंतु 24 इव्हेंट्स चांबो अँड टीम संदेश पाटील त्या धावांचा पाठलाग मात्र 4 बॉल स्पेअर ठेवून केलाय. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट कव्हर्सला भरता वेगानं, परंतु शतरक्षाचं कमाल क्षेत्ररक्षण सचिन. काय सुरेख. जवळपास एक्स्ट्रा कव्हरला उभा होता, तिथून धावत सरळ कव्हर्स कर गेला. असं वाटलं पहिल्यांदा की कदाचित चौकार जाईल, आणि सचिनच्या उंच आणि रसिक मतेनं मात्र चांगला बॉल रोखला. हवेत राहिलाय बॉल. आता मात्र अंतर दूर आहे, तरीही पाठलाग होईल की काय. रसिक मतेनं पाठलाग केला होता बॉलचा कव्हर पॉइंट्सला, पण तिथे मात्र अखेरकार बॉलला यश आलं. तो गेला सीमारेषा बाहेर आणि आलाय हा पहिला चौकार. पक्षामध्ये फक्त 90 खेळाडू बसतील याची जोहे संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. कोणताही इतर खेळाडू तुमच्या खेळाडू कक्षाने बसता कामा नये आणि खेळाडूंनी खुर्च्यांच्यावर बसा, अन्यथा पेनल्टीवर सामोरं जावं लागेल. आयोजकांनी पहिला इशारा तुमच्यासाठी दिलाय. आणि विकेट बाद झाल्यानंतर ती लाईन आहे तीही लक्षात ठेवा. लक्ष्मण रेषा आहे आणि ती लाईन ज्यांनी ओलांडली आहे ना त्यानंतर रामायण घडलेत. चांगला फटका आहे. फटका चांगला आहे. कनेक्शन चांगलं पाहिलं आहे. फाईन लेगच्या दिशेनं भरता वेगानं पोंजे संघाचं कौतुक केलं जाईल. काय सुंदर पाठलाग, काय सुंदर फिल्डिंग मात्र पाहतोय. एफर्ट्स खूप छान लावले जात आहेत शिवशाही पोंजे संघा छत्रक्षाकडून. या बॉलवर धावा आल्या त्या तब्बल 3 धावा, आणि या 3 धाव्यानं धापालकडे धावा लागल्या त्या तब्बल 9 धावा. चांगली सुरुवात आतापर्यंत जय गिरोबा जोहे संघ करतोय. अतिशय उत्तम दर्जाची ही स्पर्धा डॉक्टर रवींद्र अनंत शिसवे साहेब IPS अधिकारी यांच्या 50व्या वाढदिवसाचं औचित्य साधून अमितभाई गायकर, सचिनभाई गायकर यांच्या माध्यमातून आणि आई गावदेवी क्रिकेट क्लब अजिवली आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून एक सुंदर स्पर्धा आपल्या मात्र या अजिवलीच्या नगरीमध्ये आपल्याला भेटीला आली आहे. भावेश आगिवले पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्राईकवर पहिल्यांदा सार्थक मात्र पाहतोय. फक्त दुरून खेळलाय. बॉल हवेत राहिला. जोरदार अपील जरूर झालं. अपिलामध्ये उत्साह यासाठी होता की तुला घ्यायचं आहे, हा कॉल होता झेलसाठी, आणि सार्थक मात्र आपली इनिंग सार्थकी लावू शकला नाहीये. पहिल्या बॉलला सामोरा गेला आणि गोल्डन डकचा तो शिकार बनला. पहिला फलंदाज बाद झाला. संघाची धावसंख्या 9 असताना. षटकातील हा बॉल असेल शेवटचा, आणि शेवटच्या बॉलवर किती धावा येतील नवीन फलंदाज आपण पाहतो साहिल मोकल. 9 धावा बोर्डवर आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अपिलामध्ये उत्साह आहे, परंतु या उत्साहाला मात्र पंचांनी कोणताही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाहीये. पंचांचा इशारा आला तो म्हणजेच बॅटची काढा. इट्स अ फाईन लेगच्या मधून बॉल गेलाय. भरता वेगानं आलाय चौकार, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/13 अशी धावसंख्या मात्र बोर्डवर लागते. आदरणीय सचिनजी पवार शेळुंग यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. सचिनजी पवार यांचं मनस्वी स्वागत. त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी धोंडू बडे साहेब
यांचंही मंचाकडे आगमन, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा शुभारंभ झाला. अतिशय उत्तम असं हे व्यक्तिमत्व पनवेल अर्बन बँकेचे डायरेक्टर आणि माजी पंचायत समिती सदस्य. पोंजे संघांना लक्षात घ्यायचं की पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 3 षटकं टाकायची आहेत. या मंचावर उपस्थित आपण पाहतोय राजकारणाला नवी दिशा दिली, पलासपी जिल्हा परिषदेला मात्र नवं रूप दिलं. खरी अर्थानं पहिल्यांदा मास्टर माइंड रवी शिसवे साहेब राहिले, परंतु संपूर्ण या विभागाला नवं रूप देण्याचं काम मात्र आपण पाहिलं. अतुलजी घरत त्यांच्या माध्यमातून देण्यात आला. त्यांच्या सौभाग्यवती हर्षदाताई अतुल घरत पळसपे जिल्हा परिषदेमधून निवडून आल्या आणि आम्हाला सगळ्यांना आनंदाचे क्षण त्यांनी दिलेत. त्यामुळे त्यांचंही विशेष कौतुक आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. एक उत्तम व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्य माताळी कामगार सेनेचे ते उपाध्यक्ष आहेत. हे सोपं काम नाही, महाराष्ट्र राज्यावर काम केलं जातं. ते अतुलजी घेतात, डॅशिंग नेतृत्व ही ओळख राहिली आहे, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. पहिला बॉल मात्र गोलंदाजांनी टाकला, डॉट बॉल. 13 धावा बोर्डवर लागलेत. त्याचबरोबर लहूजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. या आपण येऊन इथे आसनस्थ व्हायचे. लहूजी पाटील. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मार्क गोलंदाज रसिक मते. जुनं जाणतं नाव आहे रसिक मते. फटका चांगला आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. काऊक कॉर्नरला बॉल ट्रॅव्हल झाला. एकच रन्स मात्र मिळते. एका रन्सनं धावफलक मूव्ह होईल, 14 पर्यंत जाईल. आज फार मोठ्या धावा खऱ्या अर्थानं पाहिलं नाही. साहिल मोकल ऑन स्ट्राईक. मयूर पाटील यांच्या अनुपस्थितीमध्ये गोंधळकरांची चोख भूमिका कल्पक गायकर अतिशय उत्तमरित्या निभावताना विशाल ठाकूर यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत मग विशाल असतील, शैलेश असतील, सतीशजी, सगळी मंडळी, सुदर्शन गायकर, ही सगळी नावं आदराने घेतली जातील. रन्स मात्र मिळत आहेत, थोडासा गाफील राहिला. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर राजेश चव्हाणला माहिती आहे की या मैदानावरती धावा तशा कमी झालेत. कालही धावा थोड्या कमी झाल्या, नावडे संघानं जरूर चांगल्या धावा जमवल्या, परंतु इथे 6 बॉलमध्ये 7 धावा 2 वेळा डिपेंड झाल्या. आज पहिल्या सामन्यामध्ये 31 धावा डिपेंड झाल्या. त्याच्यामुळे हे मैदान, ही धावपट्टी तुमच्या कर्तृत्वाला न्याय देणारी आहे. फटका फसलाय जरूर, बराच वेळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक धावत सुटले जरूर, रन्स मात्र कंप्लीट केले. 2 डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 3 क्षेत्ररक्षकांनी पाठलाग केला बॉलचा आणि अखेरकार एकानं उचलला आणि फेकला. तत्पूर्वी 2 रन्स मात्र मिळत आहेत आणि या 2 रन्सनं धापलकर धावा लागत आहेत. त्या तब्बल 18 धावा. स्ट्राईकर फलंदाज आपण पाहतो साहिल मोकल, ज्यानं आतापर्यंत 1 चौकार 2 दुहेरीचे फटके. सिद्धेश नॉन स्ट्रायकिंगला मात्र खेळ पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा रसिक मते. क्या बात, ब्लॉक बुंध्यात टाकणं म्हणतात ना, तर हेच असतं. अतिशय उत्तम दर्जाचा बॉल राहिला आणि याच्याकडे फलंदाजाला मात्र उत्तरच नव्हतं आणि त्याच्यामुळेच की काय मात्र फलंदाज झाला क्लीन बॉल आउट. कल्पेश घरत इनॅट नंबर 4 बॅटिंगसाठी रेडी झालाय. धावा रसिक मतेनं रोखलेत, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. अजूनपर्यंत मोठा फटका लगावू दिला नाही आहे. सलामीर पाहिला आपण तर तो मात्र सिद्धेश मोकल नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे, परंतु रसिक मते मात्र आपली गोलंदाजी अतिशय उत्तमरित्या ट्रॅव्हल करताना राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बॉल स्टिकवर पडतोय, तो मात्र थोडासा बाहेर निघाला लेग स्टिकच्या आणि इथे मात्र वाईट बॉलची सांगता होते. एक्स्ट्राची रन्स मात्र येते 2 हात जमिनीला समांतर आणि धावा मात्र आल्या अवांतर. अवांतरच्या एका धावेनं धापलकर धावा लागल्या 19 धावा बोर्डवर लागत्या. षटक क्रमांक 2 सुरू आहे. आज तसा धावांचा विस्फोटक अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाहीये. आणखीन एक चांगला बॉल, क्षेत्ररक्षक फसलाय. राजेश चव्हाण ही थोडा चकला होता. मी म्हणेन की नशिबाची साथ सूचकता राहिली, फ्लेक्झिबिलिटी दिसली. इथे मात्र 1 रन्स या शेवटच्या बॉलवर आली. रसिक मतेचं षटक क्रमांक 2 मात्र संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागल्या. त्या तब्बल 2 बाद 20 धावा.
डीजे सिस्टीम हे त्याचं ब्रँडिंग राहिलं आहे. अतिशय उत्तमरित्या कशा प्रकारचं गाणं हातलायचं, प्रेक्षकांना कसा मंत्रमुग्ध करायचं, हे सगळं नितीनला खूप छान अवगत आहे. सावळेश्वर सावळे बी आणि देवीदास इलेवन कुडावे दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी संपर्क साधायचा आहे. सावळेश्वर सावळे बी आणि देवीदास इलेवन कुडावे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला अनाऊन्समेंट करण्यात येणार नाही. षटक क्रमांक 2 संपले. 20 धावा 10.00 सरासरीने लागलेत. आता मात्र स्ट्रायकर पुन्हा एकदा कल्पेश घरात. चांगला फटका लॉंगऑफच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आलाय, उचललाय. प्रशांत कुंभार गोलंदाजीच्या मार्कवर आहे. रशिक मतेनं पुन्हा एकदा, आज रशिक मतेकडेही बरेच बॉल गेलेत, त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण खूप सुंदर राहिले त्याने. आणि एक त्याचा सिंगलमध्ये कंप्लीट केली रन्स. सलामीर सिद्धेश ऑन स्ट्राईक. धावून मारलाय अक्षरशः. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप कव्हरला, पण त्याच्याही आवाक्याच्या बाहेर वन बाउन्स पडल्यानंतर बॉलने एवढी उचली घेतली की क्षेत्ररक्षक काहीच करू शकला नाहीये. आलाय हा मात्र चौकार. हा एक खरं आहे, या चौकानं मात्र बराचसा हर्ष उडलोय जो हे संघाच्या तंबूमध्ये पाहिला. याच धावांची गरज, या धावा जोडाव्या लागतील. मिनिमम 45-50 धावा. भरदाब बेगाना प्रशांत कुमारचा हा बॉल. पुंज संघाचा विचार केला तर ताकदीनं खेळणारा संघ आहे, एकजुटीनं खेळणारा संघ आहे. पहिल्या दिवशी एक पुंज संघ पाहिला, तोही तेवढाच उत्तमरित्या खेळला आणि आजही तेवढाच उत्तम आणखीन एक संघ. अलॉंग दी कार्पेट स्क्वेअर लेगच्या पंचांच्या अगदी डाव्या हाताकडून बॉल येतोय. क्षेत्ररक्षण कमालीचा आहे, फेकी चांगली आहे, फेकी चांगली झाली आणि अखेरकार सलामीर सिद्धेश मोकल. विचार विनिमय केला जातोय. 2 रन्स मात्र कंप्लीट झाल्या. कदाचित बेल्सी अगोदर पडली होती. दाभोलकर धावा लागल्यात आतापर्यंत तब्बल 27 धावा. अतिशय उत्तमरित्या गोलंदाजी हँडल केली जाते. काय स्पीड आहे, जर स्पीडोमीटर आपल्याकडे असतं तर कदाचित हे स्पीड मोजलं असतं आपण. अतिशय उत्तमरित्या गोलंदाजी केली जाते आणि फक्त स्पीड नाही तर नियंत्रणीय. गुडलाईन स्पॉटवर बॉल ट्रॅव्हल केले जात आहे तर तिथून मात्र भरदाब वेगानं बॉल निघून जातात किपरकडे. पण 1 रन्स मात्र तरीही मिळाली आणि 28 वर मजर मारली जाते. स्ट्राईकवर फलंदाजला पाहतोय तो कल्पेश घरातला. आणखीन एक चांगला बॉल. काय सुरेख गोलंदाजी. षटक क्रमांक 3. प्रत्येक गोलंदाजानं आपापल्या परिणात सर्वोत्तम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 13. भावेश आगिवल्यावर प्रहार झाले, 2 चौकार बसले, परंतु रशिक मतेने कमबॅक मिळून दिला. एक फलंदाजाला बाद करत 7 धावा दिल्या आणि रशिक मतेच्या पावलावर पाऊल टाकत प्रशांत कुंभारनंही फक्त 8 धावा देत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद संघाची धावसंख्या जाऊन ठेपली आहे. ती म्हणजेच 28 वर. ती जय गिरोबा जोहे संघाची. जिग्नेश मते षटक क्रमांक 4 आपल्या संघासाठी टाकेल. देवीदास इलेवन कुडावे संघनायकाला विनंती आहे की आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. लक्षात घ्या, इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कॉल करण्यात येणार नाही. जसा पहिला बॉल पडेल जो संघनायक उपस्थित असेल त्याला टॉस विन दिली जाईल. टाइम केलाय बॉलला, वेल टाइम. सिद्धेश मोकळ सलामीला आलाय आणि त्यानं मात्र या बॉलला निरखून पाहिलं आणि जिग्नेशला मात्र अतिशय उत्तमरित्या स्वीप लगावत स्क्वेअर लेगच्या आणि डीप बॅकवर्ड मधून लगावलाय हा खणखणीत चौकार.
मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. राजकारणातील आणखीन धुरंधर मंडळी यांचं मंचाकडे आगमन होत आहे. करूया आपण त्यांचं स्वागत. फेकी होतीये परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे मात्र उत्तम कामगिरी किपरची राहिली आहे आणि उत्तम खेळ किपरनं मात्र सुनील मते आणखीन एक जुनं जाणतं नाव आहे आणि सुनीलनं मात्र उत्तम कलेक्शन दाखवलं. धावा मात्र आल्या 2 आणि धापांवर धावा लागल्या तब्बल 34 धावा. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा टाइम केलं जात आहे. सलामीला आलेला सिद्धेश आपला रंग दाखवतोय. त्याला माहिती आहे जेवढ्या जमतील तेवढ्या धावा जमवायच्या आहेत कारण उत्तरार्धामध्ये लढण्याचं धाडस आम्हाला निर्माण करायचं असेल तर धावा पहिल्यांदा बोर्डवर लावाव्या लागतील. पैशाशिवाय शहाणपणा आयुष्यामध्ये नाही आणि धावांशिवाय शहाणपणा क्रिकेटमध्ये कधीच नसतो. मी भगवा भक्त त्याचा ज्यानं निर्माण केलं हे स्वराज्य तो भगवा देव फक्त शिवछत्रपती माझा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आपण जर चाललात ना तर आयुष्याचं नंदनवन झालात म्हणून समजा. तोच विचार घेत प्रेरणा घेत लढत राहिला पाहिजे. लेफ्ट केलाय बॉलला पंच दोनात जमिनीला समांतर करतायत. याचा अर्थ असा आहे की बॉल येईल एक्स्ट्रा. फिल्डिंग साईडनं रिव्ह्यू रेफर केलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केला. फिल्डिंग लावून घ्या तुम्ही टीम मिटिंग घेऊ नका ही विनंती आहे. त्याच्यामुळे तुम्ही निर्णय येईल. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज. तिसऱ्या पंच मात्र इथे पाहतायत. 12th मॅनना अजिबात काही बोलायचं नाही याची नोंद घ्या पहिली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तोच असतो कारण जसा रेफर करतायत ना 12th तर कीपरमध्ये त्याच्यामुळे ऑनफिल्ड डिसिजनवर जावं लागेल आपल्याला. हॅलो, संतोषजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं इथे आगमन झालं. त्यांच्यासमवेत अप्पा शेठ बागीत यांचं इथे आगमन होत आहे. संतोषजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचे चषक आम्हाला उपलब्ध केलं आहे त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि एक शर्यत क्षेत्रातील एका उत्तम नाव खऱ्या अर्थाने अप्पा शेठ बागीत यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. या षटकातील 4 बॉलचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत फलंदाज मात्र सलामीर सिद्धेश मोकलला परतला ज्यानं धावा चांगल्या रीतीने जोडल्या. आतापर्यंत बोर्डवर धावा लागल्या त्या तब्बल 39 धावा. लढण्यासारख्या धावा जय गिरोबा जोहे संघानं जमवल्यात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे कारण याच मैदानावरती 35-36 धावाही डिपेंड झाल्या. याच मैदानावरती 31 धावा डिपेंड झालेत. त्याच्यामुळे धावा तशा वाईट नाही आहेत पण एका बाजूला शिवशाही पोंजे यांच्या नावात शिवशाही आहे. फलंदाजी ताकदवान आहे. राजेश चव्हाण अनेक वर्षापासून खेळताना पाहतोय. सुनील मतेला पाहतोय आपण. ही सगळी मंडळी अनेक वर्षापासून चांगला खेळ करताना पाहतोय. परंतु आज या मैदानावरती कसा खेळ राहील. डायरेक्ट फेकी केली आणि फलंदाज मात्र रनआउटच्या रूपानं फलंदाज स्ट्राईकचा फलंदाज बाद. कुडावी टीम आपला संघनायक टॉससाठी पाठवायचा अन्यथा समोरच्या टीमला टॉस दिल्यानंतर बोलू नका. रनआउटच्या रूपानं मात्र फलंदाज होईल बाद. अशा मोक्याला ज्या वेळेला धावा जमल्या होत्या कमीत कमी शेवटच्या 2 बॉलवर 2-4 धावा घेत थोडंसं आव्हान तगडं बनवायला हवं होतं. परंतु शेवटचा बॉल शिल्लक असेल. या शेवटच्या बॉलवर धावा किती येतील. बोर्डवर धावांचा विचार केला तर तब्बल 39 4 बाद 39 धावफलकावर धावा लागलेत. रुपेश पाटील शेवटच्या बॉलला सामोरं जाईल. विघ्नेश गोलंदाजीच्या मार्कवर आहे. शेवटच्या बॉलवर आतापर्यंत कल्पक जेव्हा आम्ही पाहिलं ना आम्ही इथेही म्हटलं होतं शेवटच्या बॉलवर जर मोठा फटका आला ना की तो शेवटचा फटका फार चेंज देतो. कल्पक गायकर गोलंदाजीमध्ये मास्टर राहिलाय. बघू भेटेल कधीतरी आम्हाला इथं. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी आहे त्याचाही खेळ पाहू. इथे मात्र
या शेवटच्या बॉलवर धावा किती मोजल्या जातील. विघ्नेश शेवटचा बॉल राहिला ताकदीचा. इथे मात्र ही रन्स डायरेक्ट हातात गेलाय, त्याच्यामुळे ही रन्स नसणार आहे, त्याची नोंद घ्या. डायरेक्ट बॉल हातात गेलाय त्याच्यामुळे तुम्ही धावत जरी सुटलात तरी काही अर्थ नाही आहे. बॉल ड्रॉप व्हायला हवा तर ती रन्स मिळेल. इथे मात्र शेवटचा बॉल आला डॉट आणि 39 धावा बोर्डवर राहिल्या. जिंकण्यासाठी मात्र 40 धावांची गरज आहे उत्तरार्धामध्ये. आता या 40 धावांचा पाठलाग मात्र कसा राहील. आज विशाल ठाकूर सर फार मोठ्या धावाही बनत नाही आहेत आणि आतापर्यंत 3 सामने धावांचा पाठलाग झालाय. आता याही सामन्यामध्ये धावांचा पाठलाग होईल का, कारण इतिहास घडवण्यासाठी तुम्हाला नवं काहीतरी करावं लागतं आणि नवं करण्यासाठी पहिल्यांदा काहीतरी जगावेगळं घडवावं लागतं आणि जगावेगळं करण्यासाठी पहिल्यांदा जगावं वेगळं लागतं. ते वेगळं जगणं राहील का, वेगळं खेळणं राहील का, वेगळ्या प्रकारची रणनीती मात्र इथे जोहे संघ दाखवेल का, की तीच रणनीती ठेवत मागच्या 3 सामन्यात जे घडलंय त्याच धावांचा पाठलाग पोंजी संघ करेल का. ऐकूया आपण रोशनजी सकवाळ सरांच्या गोड वाणीतून या सामन्याचा उत्तरार्ध. थँक्यू सो मच. अप्पाशेठ बागेत यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. दिग्विजय 11 कुडाबे आणि त्याच्या विरोधात सावळे बी संघ 4 षटकांचा सामना असेल याची आपण नोंद घ्यायची. टॉस जिंकला इथे मात्र सावळे टीमने काय निर्णय असेल तर नक्कीच इथे आलेल्या मान्यवरांचं इथे स्वागत केलं जाईल. मी अप्पाशेठ बागेत यांना विनंती करते की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. बॅटिंगचा निर्णय घेतलाय सावले टीमने. नचिकेत आपली टीम मात्र क्षेत्ररक्षणासाठी सज्ज ठेवायचं. सन्मान इथे केलं जातं एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व, राजकारणामधील एक धुरंधर व्यक्तिमत्व सन्माननीय अप्पाशेठ बागेत यांचा इथे सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन अप्पाशेठ बागेत यांचा इथे सन्मान केला जातोय. पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय संतोषदादा पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य. आणि निश्चितपणे या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून 2य क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला प्राप्त झाले. ओम साईराम वॉटर सप्लायरचे सर्व आणि माजी ग्रामपंचायत सदस्य आणि सातत्याने प्रत्येक चांगल्या कार्यक्रमाला त्यांचा एक सढळ हाताने एक चांगली मदत केली जाते असं एक दिलदार व्यक्तिमत्व संतोषदादा पाटील यांचा इथे यथोचित मान सन्मान इथे केला जातो आहे. तर नक्कीच या मॅचेससाठी खऱ्या अर्थाने धावपट्टी बनवण्यासाठी आम्हाला जो पाणी उपलब्ध करून दिला तो संतोष पाटील यांच्या माध्यमातून ओम साई वॉटर सप्लायरच्या माध्यमातून तो पाणी आम्हाला उपलब्ध करून दिला. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच पुढचे सत्कारपूर्ती सन्माननीय ज्ञानराजजी दहातोंडे काकांना विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थाने आपण पाहतो ही भव्य दिव्य स्पर्धा घडवण्यामध्ये प्रत्येक ग्रामस्थांचा इथे मात्र एक चांगला हातभार लाभलाय. त्या सर्व ग्रामस्थ मंडळ आजिवळी यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी खऱ्या अर्थाने सर्व खेळाडू असतील, सर्व आजिवळी गावातील ग्रामस्थ असतील की त्यांच्या माध्यमातून एक चांगलं सहकार्य लाभलंय. आदेशजी गायकर, सतीशदादा गायकर, सुदर्शनजी गायकर की ज्यांच्या माध्यमातून खूप सारी मेड्या आमचे शैलेश सार्डेकर असतील, विशाल ठाकूर असतील, विजय चौधरी, तेजस शेडगे या सर्वच खेळाडूंनी अप्रतिम काम करत ही स्पर्धा मात्र यशस्वीरित्या पार पडताना आपण पाहतो. सचिनजी पवार शेडुंग यांचा इथे सन्मान केला जाईल. मी दादांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान या स्पर्धेचे दमदार आयोजक सचिनजी गायकर, अमितजी गायकर यांच्या माध्यमातून केला जातोय. अतिथी देवभव आणि नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दुसरं सत्र कसं रंगेल, कोण मात्र वरचढ ठरेल हे ऐकूया आमचे सिनियर समालोचक रोशनजी सपकाल सर, शिवाजीनगर यांना. थँक्यू.
इथून आपण जय गिरोबा जोहे विरोधात शिवशाही पोयंजे ह्या दोन संघांमध्ये ही फाईट पाहाल. जोहे संघ पेन तालुका कलेचं माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध असलेला हा तालुका, जिथे आपण जोहे, कळवे, हमरापूर, पेनच्या आकर्षक गणपती मूर्ती भारतातच नव्हे तर विदेशात जाताना पाहत असतो. आणि त्याच तालुक्यातून बिलॉंग करणारा हा संघ जोहे संघ आणि एकीकडे पोयंजे संघ. तो सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार है. पीछे जो मेहमान बैठे हैं उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे, जिन्होंने कीमती वक्त इस टूर्नामेंट के लिए दिया. थैंक यू सो मच वंस अगेन. एंड चलो मैदान की तरफ चलते हैं, जहां पे एक तरफ जय गिरोबा जोहे और शिवशाही पोयंजे के बीच में एक घमासान मुकाबला. पहली गेंद लो, फुल टॉस थी, शॉट फाइन लेग और थर्ड मैन के बीच में फील्ड जरूर हुई है, लेकिन तब तक एक रन बनाने का पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के पास. 40 में से एक रन हो गई माइनस. 39 रनों की जरूरत है. गेंदें थी 24, एक गेंद हो गई माइनस, यानी कि 23 गेंदें, अब 39 रनों की जरूरत. फाइटिंग स्कोर तो रखा है बल्लेबाजी करते हुए. वैसे देखा जाए तो जोहे टीम के अंतिम के गेंदबाजी के ऊपर, थोड़े से अंतिम के गेंदों के ऊपर रन नहीं बने थे, लेकिन अच्छी बल्लेबाजी हुई थी. क्या रफ्तार है भाई. इसी तरह से रफ्तार की गेंदबाजी पोयंजे टीम के गेंदबाजों द्वारा भी हमने देखी थी, लेकिन इस मर्तबा देखिएगा गेंदबाज है इस वक्त हम देख रहे हैं सार्थक मात्रे. इनफील्ड रहती है अगर यस अंपायर. स्क्रीन के सामने जो बैठे हैं, यह ब्लैक स्क्रीन इसलिए रहती है दोस्तों ताकि बल्लेबाज डिस्टर्ब ना हो जाए, ये बात ध्यान में रखिएगा. तो बात कर रहे थे कि जो कि इनफील्ड रहती है, 9 खिलाड़ी 30 यार्ड दायरे के अंदर खड़े रहते हैं, ऐसे में गेंदबाज अपनी ताकत यहाँ पे दिखाई देता है, तो इससे बड़ी बात क्या हो सकती है. अच्छी गेंदबाजी अभी तक हो रही है गेंदबाज द्वारा. और एक बढ़िया गेंद, रफ्तार से गिरफ्तार कर लिया बल्लेबाज. और यहां से अंपायर की मांग है वाइड के लिए, चेक किया जाएगा. रिव्यू है, अंपायर रिव्यू है. शायद कंफ्यूज थे अंपायर कि वाइड लाइन के ऊपर से गई है, बाहर से गई है, अंदर से गई है. डीआरएस इट्स अ फेयर डिलीवरी. सो इस गेंद के ऊपर कोई रन नहीं आएंगे. अच्छी गेंदबाजी यहां पे होती हुई नजर आ रही है. आरंभी गेंदबाज हम देख रहे हैं कि सार्थक मात्रे, जोहे टीम का होनहार गेंदबाज. और रफ्तार क्या जबरदस्त है. मिस टाइमिंग स्टिकर पर लगी गेंद, टू फील्डर बिटवीन दिस कैच. ओ माय गॉड, यहां से क्या ड्रॉप. ये गलतियां नहीं कर सकते. अब गलती हो, यहां पे रिटैक नहीं है भाई, ये लगान मूवी नहीं है, एक्चुअली क्रिकेट है. यहां पे आपको रिटैक नहीं दिया जाएगा, वन टेक एंड शॉट कंप्लीट करना पड़ता है. ये बार बार मौका नहीं आता. क्रिकेट इज नॉट अ मैजिक, इट्स अ ट्रू, इट्स अ फैक्ट. ये कोई जादू नहीं है. यहाँ पे आपकी हाथों की लकीरें और किस्मत की लकीरें आपको जीत नहीं हासिल कर सकती. आपको मेहनत करना पड़ेगी, आपको खून पसीना एक करना पड़ेगा. ये साधारण सी कैच थी और क्या ड्रॉप हुई, जीवनदान मिला था बल्लेबाज को. देखा जाएगा आगे जाकर ये बल्लेबाज किस हद तक बल्लेबाजी करता है. फिर एक बार मौका बना है, फिर एक बार मौका बना है, लेकिन इस मर्तबा कोई गलती नहीं करेंगे फील्डर, जो जानते हैं एक गलती हो गई, इस बार गलती करने का कोई मौका नहीं देना चाहिए. और पहला विकेट को चलता किया बल्लेबाजी करते हुए शिवशाही पोयंजे टीम का पहला बल्लेबाज मैदान के बाहर मनीष भोयर. आणि राजेशजी गायकर यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ये जीत है अमित जी गायकर आपकी. एक जमाना था अमित जी गायकर, हम जानते थे स्वामी विवेकानंदन का जो ग्राउंड था वहां पे छोटे छोटे मुकाबले रखा करते थे अमित जी, सचिन जी. और तब क्या प्राइस थी भाई, 2000 रुपये पहले नंबर के हकदार के लिए प्राइस होती थी. 2500 या फिर ज़्यादा से ज़्यादा 3000 रुपये, बहुत बड़ी रकम हो गई.
आज देखिएगा क्रिकेट कहां से कहां पहुंचा है। चमचमाती हुई ट्रॉफियां एक बाइक सीरीज के लिए है। 3-3 कैमरे, ऑफिशियल अंपायर्स, ऑफिशियल जो कि अंपायर्स का पूरा पैनल और बहुत कुछ दिया इस टूर्नामेंट में। रेलिंग देखिएगा, मैदान देखिएगा, ऊंचाइयों की सफलता को छू रहा है आजकल टेनिस क्रिकेट। सिली मिलाप का खिलाड़ी जब तक कि फील्डर के पास में जा पहुंचे, एक रन बनाने का पर्याप्त समय, एक सफल ओवर की हुई समाप्ति। इस ओवर में आए मात्र 4 रन, 1 विकेट के नुकसान पर। राजे शिवछत्रपती त्रिवार मानाचा मुजरा स्पर्धेच्या माध्यमातून तो 18 गेंदों के ऊपर 36 रनों की जरूरत है। पहली ओवर सफल हो चुकी है क्योंकि पावर प्ले में मात्र 4 रन दिए गेंदबाज ने। सार्थक मात्र है गेंदबाज का नाम, कमाल की गेंदबाजी की। अब 18 गेंदों के ऊपर 36 रनों की जरूरत। यशवंतराव चौहान मुंबई पुणे द्रुतगति महामार्ग एक्सप्रेस हाईवे एंड की तरफ से गेंदबाजी के लिए तैयार थे। लॉफुल टॉस थी, गेंद को घुमाकर खेलने की कोशिश थी, फ्लिक किया था गेंद को, एग्जीक्यूट किया था मिड विकेट की रीजन में, वहां पे खिलाड़ी तैनात थे। 1 रन बनाने का पर्याप्त मौका था दोनों बल्लेबाजों के पास। बढ़ता हुआ टोटल आ चुका है 5 रन, 17 गेंदें। अब जीतने के लिए 35 रनों की जरूरत। नए गेंदबाज के साथ चलेंगे सिद्धेश मोकल, माफ कीजिएगा। जोहे टीम के ये गेंदबाज है। रेड एंड ब्लैक कॉम्बिनेशन में हम देखेंगे जोहे टीम को, और ब्लू एंड ब्लैक कॉम्बिनेशन में पोइंचे टीम। दूर वाली छोर से सिद्धेश तैयार, इस गेंद को स्टीयर करना चाहते थे, और ये देखिएगा सिलीमिटॉफ के खिलाड़ी ने प्रयास तो अच्छा किया था, लेकिन अगर हाथ में गेंद मिलती तो शायद 1 रन बचा पाते, लेकिन नहीं। 1 से बढ़ता हुआ टोटल आ चुका है मात्र 6 रन। इस बात को देखना होगा, राजेश चौहान जैसा धाकड़ बल्लेबाज मैदान के अंदर होते हुए भी पोंजे टीम रनों के लिए संघर्ष करती हुई नजर आ रही है। शिवशाही पोंजे टीम, शॉट अप लेन, पुल किया इस गेंद को, सक्सेसफुल। यहां पे देखिएगा बैकवर्ड स्क्वेयर लेग और मिड विकेट के ऊपर से इस गेंद को खेल दिया। 6 रन। हॅलो, भगवानजी माली यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सामन्यांचा आनंद घेताना त्यांना देखील पाहतो. त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. 1 डजन रन बन चुके हैं, 12 रन, 1 विकेट के नुकसान पर। एक छक्के ने थोड़ा सा कुछ कमबैक किया है शिवशाही पोंजे टीम ने। थोड़ा सा प्रेशर था, दबाव था बल्लेबाज के ऊपर। ओ बढ़िया, और एक पैरेलल स्ट्रोक खेला। इस मर्तबा 1 बाउंड जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। नंबर आएंगे 4। खबरला के आगे जीत होती है भाई, डरना मना है। यहां से अगर आप डर गए तो समझो मर गए। यहां से देखिएगा थोड़ा सा प्रेशर आया था गेंदबाज के ऊपर। 1 छक्का खाने के बाद तुरंत इस गेंद के ऊपर और 1 मर्तबा पैरेलल स्ट्रोक में मिड विकेट के रीजन में इस गेंद को खेल दिया था 4 रनों के लिए। 2 गेंदों के ऊपर 10 रन बनाए। मुकाबले में ट्विस्ट आ चुका है। लग रहा था 40 रनों का पीछा करते हुए शिवशाही पोंजे टीम यहां पे पीछे जा चुकी है, लेकिन नहीं भाई, बेहतरीन बल्लेबाजी और एक लेकिन मिस टाइमिंग है इस मर्तबा। One fielder between this catch. Yes, it is taken. Wicket is gone and Poinje have lost the wicket. क्या बात है, चक्का खाने के बाद, चव्वा खाने के बाद फिर एक बार आपने आपको संभाला। देखिएगा बिजनेस में लॉस और क्रिकेट में पिछली गेंदों के ऊपर खाया हुआ मार उसे दिमाग से डिलीट करना चाहिए द्वारका सर।
अगर वही दिमाग में रखकर आगे जाओगे आप, बिजनेस में जो लॉस होता है वही दिमाग में लेकर आगे जाओगे तो और लॉस हो सकता है। क्रिकेट में भी वैसा होता है, अगर पिछली गेंदों के ऊपर जो छक्के चौवे खाए उसको याद कर कर अगली गेंद डालोगे तो उसके ऊपर भी मार पड़ती है। डिलीट किया था गेंदबाज ने, जो कुछ हुआ भूल गए थे। अच्छी गेंदबाजी करना यही मकसद रखा था, आने वाली गेंदें मेरे हाथ में, अच्छी गेंद डाली और एक विकेट को चलता किया। नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल, सुनील मते। हॅलो, हरिभक्त परायण संतोष महाराज पाटील बोरले यांचं इथे आगमन होत आहे. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ बढ़िया स्ट्रोक खेला, बिल्कुल वैकेंट एरिया है वहां पे, वन बाउंस गेंद नहीं रुकने वाली, अब ट्रैक पर आ चुकी है शिव साई पोंडे टीम की ये गाड़ी। नंबर आएंगे 6, पूरी तरह से लंबा चौड़ा छक्का खींचा था 6 रनों के साथ। संतांच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झालेला माझा महाराष्ट्र, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला माझा महाराष्ट्र, आणि त्या महाराष्ट्रातला मी म्हणेन आमचा श्वास, आमचा आत्मा म्हणजे वारकरी संप्रदाय. नवे नवे महाराष्ट्राच नव्हे तर भारतभर नव्हे तर पूर्ण जगभर या वारकरी संप्रदायाची खूप मोठा डंका आहे, खूप मोठी चर्चा. आणि अर्थातच त्या वारकरी संप्रदायाशी निगडीत आमचे मान्यवर संतोषजी पाटील यांचं इथं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे साहेब आपलं या स्पर्धेमध्ये. बाईस रन बन चुका है, 22 रन ऑन अ बोर्ड. कभी खुशी कभी गम ये देखने को मिला है अभी तक, बल्लेबाजी करते हुए गेंदबाजी करते हुए. कभी सोहे टीम की पकड़ मजबूत होती है मुकाबले के ऊपर, तो कभी बल्लेबाज हावी होते हैं. इस मर्तबा नए गेंदबाज के साथ चलेंगे वरुण मोकल. वो द विकेट के साथ सामने है राजेश चौहान. नाम तो सुना होगा भाई, लेकिन इस मर्तबा देखिएगा डायरेक्ट हिट डेंजर एंड पर अगर होता तो मुकाबले में पिक्चर अलग होती, कुछ अलग देखने को मिलता. लेकिन बाल बचे, किस्मत ने साथ दिया बल्लेबाज का, और रात के अंधेरों में 1 रन की चोरी हो गई. और 1 रन के साथ टीम के टोटल में हुई वृद्धि. रन संख्या बन चुकी है 23 रन, 23 रन, 23 रन बन चुके हैं. हॅलो, टेनिस क्रिकेटमधील बादशाह खऱ्या अर्थाने ज्याला देव समजलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये, ते कृष्णाजी सातपुते सरांचं इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करते की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. क्या बात है भाई, इससे बड़ी उपलब्धि क्या हो सकती है. हमारे लिए भी आज यादगार दिन रहेगा. कृष्णा जी सातपुते सर यहाँ पे आना, हमारा यहाँ पे कमेंट्री में आना, इससे बड़ी बात क्या हो सकती है. टेनिस क्रिकेट के भगवान कहे जाते हैं, भगवान. टेनिस क्रिकेट के हर फॉर्मेट में गेंदबाज अगर किसी बल्लेबाज का खौफ खाता है तो एक ही नाम जुबान पर आता है, वो नाम है कृष्णा सातपुते सर. वेलकम सर, मोस्ट वेलकम. आपका दिल से स्वागत करना चाहेंगे इस प्रतियोगिता में. ये व्हाइट बॉल कॉल, एक्स्ट्रा की 1 रन मिलेगी. जी हाँ, आप दर्शक भी प्रतीक्षा में रहेंगे. भाई, टेनिस क्रिकेट के देवता जिन्हें माना जाता है, शायद उनका चेहरा देखने को मिलेगा और हमारा सौभाग्य देखिएगा उनके होते हुए हमें कमेंट्री करने का मौका मिलेगा. इससे बड़ी बात क्या हो सकती है. और ये लगी, एजेंट टेकन, विकेट इज गॉन. वंस अगेन पोंजे हैव लॉस्ट द विकेट. यहां से थोड़ी बीच भंवर में नैया फंस गई है शिव साई पोंजे टीम की. यहां से विकेट का पतन चलता किया बल्लेबाज को. तीसरी ओवर प्रोग्रेस पर. टीम की टोटल रन संख्या अगर देखी जाए तो 2 विकेटों की नुकसान पर 24 रन. तर नक्कीच ज्यांची आपण वाट पाहत होते तिथे कृष्णा सातपुते सर यांचं इथे आगमन झालंय. सरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
ये आज गुड़ी पाड़वा और जीते सारडेकर एक सरप्राइज गिफ्ट मिला है हमें आजुली के मैदान के ऊपर, जो हमारे जीवन का बहुत बड़ा सरप्राइज रहेगा, क्योंकि एक ऐसे शख्सियत को मिलने का मौका मिला है आज, जो हम चाहते थे कभी रूबरू हो उनके साथ। क्रिकेट कमेंट्री करने का मौका तो उनके साथ नहीं मिला, लेकिन कभी स्टेज पर तो जरूर देखना चाहते थे हम, और आज ऊपर वाले ने वो ख्वाहिश भी मेरी पूरी कर ली है, मेरी नहीं सभी खिलाड़ियों की, क्योंकि क्रिकेट के भगवान कृष्णा सातपुते सर इज कमिंग। मोस्ट वेलकम सर, बहुत बहुत स्वागत है अजीवली नगरी में आपका। इस गेंद के ऊपर एक रन आएगी, एक रन के साथ टीम का टोटल एक से आगे जाता हुआ रन संख्या बन चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 25 रन, 25 रन्स। पच्चीस रन हो चुके हैं। एक तरफ शिवसाई पोंजे टीम है तो दूसरी तरफ जोहे टीम के बीच में यह मुकाबला, और राजेश चौहान है भाई, नाम तो सुना होगा, यहां पे फ्लिक किया था गेंद को, पॉइंट और कवर के बीच में से गेंद हो गई फरार। 4 रन। आठ गेंदे हैं, 11 रनों की जरूरत है जीतने के लिए। अब आएगा मजा। 8 गेंदों के ऊपर 11 रन, 40 का पीछा करना था शिवशाही पोंजे टीम को। अब जरूरत है 8 गेंदों के ऊपर 11 रनों की। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, इस बार देखिएगा इस गेंद को घुमाकर खेलने की कोशिश। राजेश चौहान है, वाइट बॉल कॉल है, यानी कि अब गेंद रहेगी 8 और जीतने के लिए 10 रनों की जरूरत। मुकाबला अभी भी मैं कहूंगा कुछ भी हो सकता है भाई। थोड्याच वेळात आपण या मंचकावर ज्यांचा आपण आतुरतेने वाट पाहत होते ते कृष्णा सातपुते सर, टेनिस क्रिकेट जगतामधील खऱ्या अर्थाने हा कोहिनूर हिरा, आणि सातत्याने आपण मोठमोठ्या टुर्नामेंटवर ज्यांचा तुम्ही छाप सोडत असताना या खेळाडूला पाहत असता, ते कृष्णा सातपुते सरांचा थोड्याच वेळात या व्यासपीठाकडे आगमन होईल। त्यांचं आम्ही अमितजी गायकर आणि सचिनजी गायकर आणि आई गवदेवी क्रिकेट संघ आजुळी यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो आहे। 7 गेंदे 9 रनों की जरूरत है मुकाबले में, और एक बड़ी शख्सियत, क्रिकेट के नामी खिलाड़ी, पूरे भारत में जिनके नाम का डंका हरदम रहता है टेनिस क्रिकेट में, उनका यहाँ पे आना हो रहा है। ये देखिएगा बिल्कुल ब्लॉक होल में डाली हुई गेंद, डॉट गेंद की हुई समाप्ति, ओवर की हुई समाप्ति। टीम की टोटल रन संख्या अगर देखे जाए तो रन संख्या बन चुकी है 31, यानी कि 6 गेंदे 9 रनों की जरूरत। तर नक्कीच ज्यांचा आम्ही आवर्जून खऱ्या अर्थाने वाट पाहत होतो ते कृष्णा सातपुते सरांचे या व्यासपीठाकडे फटाक्याच्या आतिषबाजीने स्वागत केलं जात आहे। खऱ्या अर्थाने मित्रमंडळी चांगला क्षण आपल्याला इथे मिळतोय। टेनिस क्रिकेट जगतातील देव ज्याला खऱ्या अर्थाने म्हणतात, मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये ज्यांनी आपल्या नावाचा दबदबा राहिला आहे, नक्कीच आपलं नाम ही काफी आहे हे दाखवून देत असताना कित्येक गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेला हा खेळाडू, टेनिस क्रिकेट जगतामधील देव कृष्णाजी सातपुते यांचं इथे व्यासपीठाकडे आगमन होता। और आज सुल्तान बनकर इस मैदान के ऊपर उनका आना हो चुका है। एक मुल्तान के सुल्तान और एक है कृष्णा सातपुते, जो हमारे महाराष्ट्र के सुल्तान है टेनिस क्रिकेट में, उनका यहाँ पे आना। सर जी बहुत यहाँ पे गर्व महसूस करता हूँ। शायद द क्रिकेट कमेंट्री बहुत साल की है, लेकिन आपके साथ बैठकर क्रिकेट कमेंट्री करना हमारे लिए आज गुड़ी पड़वा के दिन बहुत बड़ी बात होगी।
थैंक यू सर, मोस्ट वेलकम। फिर एक बार जीवली नगरी में आपका हम दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे, स्वागत करना चाहेंगे। 6 अंतिम गेंदें बची है और जीतने के लिए जरूरत है इस वक्त। ये हवा में खेला है गेंद को, 9 रनों की जरूरत है। 2 खिलाड़ियों के बीच में गेंद ड्रॉप हो चुकी है। 2 रन बन चुके हैं। 2 रनों के साथ टीम के टोटल में हुई वृद्धि। रन संख्या 33 रन, यानी कि 5 अंतिम गेंदें और जीतने के लिए 7 रन। हॅलो हाँ। सन्माननीय अतिथी घनश्यामजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य यांचे या व्यासपीठाकडे आगमन झालंय। त्यांच्या समवेत आमच्या उद्योगपती गणेशदादा पाटील आणि नरेशदादा पाटील, बालरामजी पाटील या सर्व मान्यवरांचे इथे स्वागत झालंय। खऱ्या अर्थाने ही गर्वाची गोष्ट असेल तमाम अजिवलीकरांसाठी की आमच्या या व्यासपीठावर सन्माननीय रायगड टेनिस क्रिकेट जगतातील आपण पाहतोय हा कोहिनूर हिरा या मंचकावर पाहतोय कृष्णाजी सातपुते सरांना। अंपायर काय डिसिजन आहे? नो बॉल आहे आणि एक शॉर्ट रन नाही, 2 धावा म्हणजे 3 धावा असतील। नो गेंद और 2 रन यानी कि 3 रन। मौका बना है, इस नो गेंद ने मौका दिया है, मैं कहूंगा शिवशाही पोंजे टीम को। अब देखना होगा, मौके पे चौका लगाना होगा। राजेश चौहान इस वक्त खेल रहे हैं, बल्लेबाजी कर रहा है। और गेंदबाजी की बात करें तो अंतिम गेंदबाज अनिकेत मोकल, और एक बड़ा नाम है। आउटसाइड टॉप सम, अच्छी गेंद डाली थी, मौका नहीं दे रहे। सचिन जी गायकर आपको यहां पे बुलाना चाहेंगे हम। ये डॉट गेंद की समाप्ति हुई। अभी देखा जाएगा तो गेंदें बची है 5 और जीतने के लिए रनों की जरूरत है 6 रन। 5 गेंदें 6 रन। वैसे देखा जाए तो 5 गेंदों के ऊपर 6 रन बनाना बल्लेबाजों के लिए बहुत मुश्किल की बात नहीं है, लेकिन जब लोएस्ट टारगेट होता है तो मुकाबला दिलचस्प होता है, इसमें भी कोई दौरा नहीं। ओह माय गॉड, यहां से और एक डॉट गेंद, कमाल की वापसी की है। नाम है गेंदबाज अनिकेत मोकल। यहां पे अपनी ताकत लगाते हुए रन बचाने हैं। 4 गेंदों के ऊपर अब 6 रनों की जरूरत है। कहते हैं ना कि यहां पे कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछाल कर देखो यारो, कुछ भी चीज नामुमकिन नहीं है। अगर कोशिश करोगे ईमानदारी के साथ, पूरी दिल के साथ अगर कोशिश करोगे तो ऊपर वाले को भी आपको सफलता देने के लिए यहां पे आना पड़ेगा। 4 गेंदें अंतिम, 6 रनों की जरूरत है। अनिकेत मोकल गेंदबाजी के लिए तैयार है। यशवंतराव चौहान, मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे एंड की तरफ से, यस इट इज टेकन, यस इट इज टेकन। और एक मुकाबले ने करवट बदल ली, और एक मुकाबले ने मोड़ ले लिया। और क्या बात है भाई, गेंदबाजी की तारीफ करना पड़ेगा। मुकाबला अंतिम पड़ाव पर, क्योंकि अंतिम 3 गेंदें बची है और जीतने के लिए 6 रनों की जरूरत। सन्माननीय अतिथी आनंदभाऊ पाटील सांगडे यांचे या व्यासपीठाकडे आगमन झाले। त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। खूप चांगली स्पर्धा आपण आजमावतो। आई गावदेवी क्रिकेट संघ अजिवली यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा। क्या बात है भाई, 3 गेंदें अंतिम बची है, 6 रनों की जरूरत है। कृष्णा सातपुते सर बैठ है, टेनिस क्रिकेट के सबसे महान खिलाड़ी, और उनके सामने इस तरह के मुकाबला होना, उनके लिए भी बहुत ऐसे मुकाबले उन्होंने बहुत देखे होंगे। लेकिन इस मुकाबले में क्या होगा, ये गेंद भी हवा में खेल दिया, वहां पे खिलाड़ी है मौजूद, और एक विकेट का पतन। यहां पे जल्दबाजी दिखाई है बल्लेबाजी करते हुए, डबल माइंड सेट हो चुका था, जल्दी मुकाबला समाप्त करने के या इच्छा से मुकाबला गवाती हुई नजर आ रही है शिवशाही पोंजे टीम। जज्बाती क्रिकेट इस गेम ऑफ जेंटलमैन ऐसे कहा जाता है। दिमाग पर आपको बर्फ रखना होता है, शांत दिमाग से क्रिकेट खेलना होता है, तब जाकर आप जीत की तरफ नजदीक जा पहुंच सकते हो। लेकिन यहां पे जज्बाती दिखाई बल्लेबाजों ने, और कहीं ना कहीं यह जज्बाती बैकफुट पर लेके जा रही है टीम पोंजे टीम को, क्योंकि अंतिम 2 गेंदें और जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। दरकार थी 6 गेंदों के ऊपर 9, 5 गेंदों के ऊपर 7 रन, 5 गेंदों के ऊपर 6 रन, 4 गेंदों के ऊपर 6 रन, 3 गेंदों के ऊपर 6 रन। अब 2 गेंदें बची है अंतिम, और 6 रनों की जरूरत है। काबिलियत भरी गेंदबाजी, यहां पे मैं कहूंगा राजा जैसी गेंदबाजी की है, शेर जैसा दहाड़ा है गेंदबाज का नाम अनिकेत मोकल जो है टीम का। अगर इस मुकाबले को अनिकेत मोकल
यहाँ पे गेंदबाजी करते हुए जोहे टीम को जीत हासिल करके देता है, तो इससे बड़ी इनिंग अनिकेत मोकल के लिए कोई नहीं होगी, क्योंकि मात्र 6 रन बचाने थे एक ओवर में, और टेनिस क्रिकेट में एक ओवर में 6 रन बचाना मैं कहूंगा ज्यादा से ज्यादा परसेंटेज में गेंदबाजों के लिए मुश्किल भरा होता है, लेकिन जो भी बचाता है उसका इतिहास रचा जाता है। जब जब आजीवली के इस मैदान के ऊपर टूर्नामेंट होगी, अनिकेत मोकल का जिक्र होगा, कल स्टेटस पर अनिकेत मोकल का फोटो लगेगा, लेकिन कब, जब 2 गेंदों के ऊपर 6 रन बचा पाएंगे तब देखना होगा। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार है, अनिकेत मोकल नए बल्लेबाज स्ट्राइक में खेल रहा है, मुकाबला काफी उफान पर, अंतिम 2 गेंदे 6 रन। गेंद को छोड़ तो दिया है भाई, और ये देखिएगा क्या हो गया, इस गेंद को छोड़कर कोई फायदा नहीं हुआ। बिल्कुल बिल्कुल यहां पे तीसरे अंपायर की मांग की गई है, चेक किया जाएगा वाइड है कि नहीं। सही मौके पर तीसरे अंपायर का यहां पे फैसला लिया है, क्योंकि अब जरूरत है, अगर वाइड होता है तो मौका बनेगा। अभी मौका है, एक गेंद 6 रनों की जरूरत है। सामने है बल्लेबाज इस वक्त भावेश आगिवले, फेयर डिलीवरी। कहते हैं ना कि कानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो समा क्या बुझे, जिसको रोशन खुदा करे। अनिकेत मोकल का समा खुदा ने जलाया, बुझने का नाम नहीं ले रहा है, क्योंकि अंतिम एक गेंद है, 6 रनों की जरूरत। 6 रन अगर बनते हैं तो नाम लिया जाएगा बल्लेबाजी करते हुए स्ट्राइक में खेल रहे बल्लेबाज भावेश आगिवली का। और जहां तक बात की जाए, अनिकेत मोकल ने काफी मेहनत, काफी मरम्मत की है इस मुकाबले को बनाने के लिए। अंतिम एक गेंद, तालियों के साथ इस गेंद का स्वागत किया जाएगा। अंतिम एक गेंद बची है, 6 रनों की जरूरत है। दूर वाली छोर से अनिकेत मोकल यानी कि यशवंतराव चौहान मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे 8 की तरफ से गेंदबाजी के लिए तैयार। अंतिम गेंद, इतिहास रचा दिया गेंदबाज ने, वही इतिहास दोहरा दिया है जोहे टीम जो हरदम दोहराती है। लेकिन यह दिल को छू लेने वाली हार यहां पे या शिवसाई पोंजे टीम के लिए देखने को मिली है। क्या बात है अनिकेत मोकल, क्या कमाल की वापसी की है। जहां पे कहते हैं ना कि यह मुकाबला लगभग दिख रहा था कि यह मुकाबला बिल्कुल छूट चुका है बल्लेबाजी करते, गेंदबाजी करते हुए जोहे टीम के हाथ से, लेकिन कमाल की वापसी। कांग्रेचुलेशन टीम जोहे। इससे पहले कि हम कमेंट्री बॉक्स में जाए मेहमानी को स्वागत की तरफ, पहले उस हीरो का नाम तो जरूर बताएंगे जिन्होंने इस मुकाबले में वापसी की है। नो डाउट जोरदार तालियों के